गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणूक कार्यक्रमाला अखेर सुरुवात झालेली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये नाशिक महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर करण्यात आलेली आहे। नाशिक महानगरपालिकेच्या प्रभागांची भौगोलिक रचना कशा पद्धतीने असणार आहे त्याची जे प्रारूप रचना आहे ती अखेर जाहीर करण्यात आलेली आहे। काल रात्री उशिरा नाशिक महानगरपालिकेची ही प्रभाग रचना जाहीर करण्यात आलेली आहे। आता नाशिक महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर देखील त्याचे गुगल नकाशे गुगल मॅप जे आहे ते अशा पद्धतीने लावण्यात आलेले आहे। प्रत्येक प्रभागाची माहिती देणारे हे नकाशे या ठिकाणी लावण्यात आलेले आहे, ज्यामध्ये सीमा ज्या आहेत प्रत्येक प्रभागाच्या त्या यामध्ये दाखवण्यात आलेल्या आहे। कोणत्या प्रभागामध्ये किती लोकसंख्या असणार आहे त्याची देखील माहिती या सगळ्या नकाशांमध्ये देण्यात आलेली आहे। खरं तर नाशिक महानगरपालिकेची प्रभाग रचना यावेळेला जैसे ते ठेवण्यात आलेली आहे। अर्थात 2017ला जी नाशिक महानगरपालिकेची निवडणूक झालेली होती त्या निवडणुकीमध्ये जी 4 सदस्यांची प्रभाग रचना होती तीच प्रभाग रचना कायम ठेवण्यात आलेली आहे। नाशिक महानगरपालिकेमध्ये असलेल्या एकूण 31 प्रभागांपैकी 29 प्रभाग जे आहे त्यामध्ये 4 सदस्य असणार आहे, तर 2 प्रभाग नाशिक महानगरपालिकेचे असे असणार आहे ज्यामध्ये 3 सदस्य संख्या असणार आहे। आणि त्याच स्वरूपाची ही प्रभाग रचना आहे। साधारणतः 122 सदस्यांची संख्या या नाशिक महानगरपालिकेच्या नव्या प्रभाग रचनेमध्ये देखील पाहायला मिळते। माझ्या मागच्या बाजूला जर आपण बघितलं तर ही अशा पद्धतीची प्रभाग रचना करण्यात आलेली आहे आणि प्रत्येक प्रभाग रचनेची सीमा आखून देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये खरं तर नदी नाले असतील, नॅशनल हायवे असतील यांना कुठेही प्रकारे बाधा होईल अशा पद्धतीची रचना नसते आणि त्याच स्वरूपाची ही रचना करण्यात आलेली आहे। प्रभाग क्रमांक 1 आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतोय, त्याच्याच बाजूला 2 प्रभाग आहे आणि त्यानंतर 3, 4, 5 अशा पद्धतीच्या ह्या एकूण 31 प्रभागांची रचना करण्यात आलेली आहे। जर आपण बघितलं तर प्रभाग क्रमांक जो 1 आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतोय त्याची जर आपण माहिती घेतली तर साधारणतः 53,294 इतकी लोकसंख्या या प्रभागामध्ये असणार आहे, ज्यामध्ये अनुसूचित जातीसाठी 5,946 तर अनुसूचित जमातीचे 9,478 लोकसंख्या यामध्ये दाखवण्यात आलेली आहे। आणि हा प्रभाग क्रमांक 1 जर कुठला आहे तर त्याची माहिती देणारा एक तक्ता आहे, ज्यामध्ये मसरूळचा हा प्रभाग आहे, ज्यामध्ये पोकार कॉलनी, किशोर सूर्यवंशी मार्ग आणि ओमकार नगरचा हा संपूर्ण परिसर आहे। आणि त्यानंतर प्रभाग क्रमांक 2 जर आपण बघितला तर त्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये साधारणतः 47,027 इतकी लोकसंख्या आहे। हा आडगाव, कोणार्क नगर, नांदूर नाका आणि विडी कामगार नगरचा प्रभाग आहे। प्रभाग क्रमांक 3 जर आपण बघितला तर त्यामध्ये 52,808 इतकी लोकसंख्या आहे। टकले नगर, कृष्णनगर, गणेशवाडी, हिरावाडी रोड या भागांचा या प्रभाग क्रमांक 3 मध्ये जो आहे तो सहभाग करण्यात आलेला आहे। तर या इतर प्रभागांचा जर बघितलं तर प्रभाग क्रमांक 4 मध्ये देखील 46,000 इतक्या मोठ्या प्रमाणात लोकसंख्या जी आहे ती दाखवण्यात आलेली आहे। 2011ची जी जनगणना झाली त्या 2011च्या जनगणनेनुसार असलेली जी लोकसंख्या आहे त्याच लोकसंख्येच्या आधारावरती ही प्रभाग रचना जी आहे ती तयार करण्यात आलेली आहे। त्यामुळे नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेमध्ये 4 तारखेपर्यंत हरकत घेण्यासाठीची वेळ जरी देण्यात आली असली तरी फारशा हरकत येतील अशी अपेक्षा नाही आहे। याचं कारण 2017ला जी निवडणूक झाली अगदी त्याच पद्धतीने जैसे थे परिस्थिती या प्रभाग रचनेमध्ये ठेवण्यात आलेली आहे। मात्र असं असलं तरी लोकसंख्या काही भागामध्ये वाढलेली आहे, काही भागात अनुसूचित जाती, काही भागात अनुसूचित जमातीची जी लोकसंख्या आहे त्यामध्ये काही प्रमाणामध्ये बदल झाले असावे आणि त्यामुळे काही प्रभागांमध्ये नवीन भाग जो आहे तो समाविष्ट झाला असावा। कारण ह्या निवडणुका 2017च्या निवडणुका होऊन जवळपास आता 7 ते 8 वर्षाचा कालावधी जो आहे तो लोटलेला आहे आणि त्यामुळे एक मोठ्या कालावधीनंतर नाशिक महानगरपालिकेच्या या हद्दीमध्ये काही भागांमध्ये नवीन वस्त्या निर्माण झालेल्या आहे, नवीन भाग निर्माण झालेला आहे, त्यामुळे त्या ठिकाणून काही प्रमाणामध्ये हरकती येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। मात्र असं सगळं जरी असलं तरी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेमध्ये जी मोडतोड करण्यात आल्याचा आरोप केला जात होता, सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींकडून त्यांच्या सोयीने प्रभागांची रचना करून घेण्यात आली, त्यांच्या सोयीने वार्ड रचना तयार करून घेण्यात आली अशा पद्धतीचा जो दावा केला जात होता, आरोप प्रत्यारोप केले जात होते, सोशल मीडियावर तशा पद्धतीचे मेसेजेस फिरत होते। मात्र असं सगळे आरोप प्रत्यारोप सुरू असताना दुसरीकडे मात्र जी प्रत्यक्षामध्ये ज्यावेळेला प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली त्यामध्ये मात्र कोणत्याही प्रकारचे बदल करण्यात आलेले नाहीये। त्यामुळे जो आरोप केला जात होता, जे दावे प्रतिदावे केले जात होते ते सगळे फोड ठरले आणि त्यामुळे आता नाशिक महानगरपालिकेची प्रभाग रचना 2017 प्रमाणे असल्याने यामध्ये कुठल्याही प्रकारचा वाद होईल अशी अपेक्षा नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।